कांदो नाय, कांदो नसलो तो जेवण कसा बरा जाताला, असंच प्रत्येकाचा सूर असतो. त्यामुळे आमच्याकडे कांदा हा 12ही महिने वापरला जातो. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. जेवणामध्ये कांदा वापरायचा असेल तर तो कसा वापरायचा, एकच नियम आहे. जो कांदा आपण सोलणार तो लगेचच्या लगेच वापरून संपवून टाकायचा पुढच्या 15 मिनिटांमध्ये. म्हणजे सकाळी कापून ठेवलाय, तो पाण्यात ठेवलाय, बर्फाच्या पाण्यात ठेवलाय, व्हिनेगर मध्ये बुडवून ठेवलाय, त्याच्याबरोबर बीट घातलाय, त्याला आणखीन कलरफुल केलंय, हे सगळं ठीक आहे. परंतु औषधी गुणधर्म मिळणार नाही. औषधी गुणधर्म त्याचे जर मिळवायचे असतील तर कांदा चिरल्यानंतर 15 मिनिटात खतम, संपला पाहिजे तो. आता त्याचे 2-3 प्रकार सांगतो. एक असतो हा आपण चॉप करून घेतो, कोशिंबिरी सारखे एका कांद्याचे जवळजवळ 32-35 भाग केले जातात. हा एक प्रकार झाला. कांदा चिरण्याचे किती व्हिडिओ आहेत त्या युट्यूबवर, छान मस्त मीडियाचा वापर करून घेतलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला माहिती मिळत जाते. कांदा या पद्धतीने चिरावा. कांदा दुसरा असा स्लाइस चिरण्याची एक पद्धत आहे. असा कट 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 करायचा, बारीक बारीक स्लाइस करायचे. अर्थात जेवढे तुम्ही स्लाइस बारीक करणार तेवढा त्याच्यातला दर्प, त्याच्यातला जो वास आहे, गंध चिकित्सा जी आहे ही कमी होणार आहे. त्यामुळे अख्खा कांदा जर घेतला, आता तुम्हाला गावरान कांदा फोडण्याची पद्धत, वरचं साल काढून टाकायचं, दातानी त्याचं मूळ असतं ते तोडून टाकायचं आणि वरचा देठ म्हणजे जिथे ते पान आलेलं असतं ते हातात धरून असा बुक्कीनं फोडायचा कांदा. आणि कांदा असा बुक्कीनं फोडून आणि मग तो जेवणात असा घ्यायचा डाव्या हाताने. उजव्या हाताने आपण जेवतो, तो डाव्या हातात घेऊन कांदा खाल्ला तरी चालेल. कांदा हा डाव्या हाताचा एक पदार्थ सांगितलाय. जेव्हा तो तुम्हाला सॅलेड म्हणून वापरायचा असतो तेव्हा त्याच्याबरोबर टोमॅटो, दही, आणखीन शेंगदाण्याचं कूट, मिरची, फोडणी, कढीपत्ता असं सजवता येईल. परंतु कांदा हा नुसता कच्चा जर खाल्ला ना तर तो जास्ती औषधी, असं माझं स्पष्ट मत आहे. आणखीन भेसळ त्याच्या द्रव्यांची काही करण्याची आवश्यकता नाही. कांदा चावल्यानंतर त्याचा दर्प नाकात आत गेला पाहिजे. जेव्हा चावला जातो तेव्हा घशातनं सुद्धा त्याचा वास आतपर्यंत पोचतो. हा तीक्ष्ण असतो. आता कांदा थंड की उष्ण या भानगडीत आपण पडायचं नाही. सामान्य लोक आपण जर असू तर हे एखादा पदार्थ गरम आहे की थंड आहे या भानगडीतच पडायचं नाही. मग हा शरीरात जाऊन कुठे काम करतो याचा विचार करायचाच नसतो. हे सगळं ज्ञान ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे वैद्यांना शिकवण्यासाठी, वैद्यांना त्यांचं नॉलेज अपडेशनसाठी, परीक्षेत पेपर मार्क्स मिळवण्यासाठी आणि काही ठराविक पद्धतीत काही रुग्णांना पथ्य सांगण्यासाठी याचा वापर होत असतो. सर्वसामान्यांनी कोणतंही पथ्य पाळू नये हे स्पष्ट माझं मत आहे. कांदा तुम्हाला जसा आवडेल तसा घ्या. गुळाबरोबर जर खाल्ला तर सर्दी, खोकला, कफ आणि दम हे 4 आजार कमी होतात. नुसता कच्चा कांदा खाल्ला तर तो थेट शुक्रवर काम करत असतो. शुक्र प्रवर्तन होणं, कामेच्छा वाढणं यासाठी हा कच्चा कांदा खायला सांगितलेला आहे. आता याचा दुसरा अर्थ जो आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलाय, उपवासाला कांदा चालत नाही. याचं कारण हेच आहे, कारण कांदा जर कामेच्छा वाढवत असेल, शुक्रजंतू भावना जर बदलत असतील, कामभावना जर वाढणार असतील तर मनावर संयम आणणं कठीण होणार आहे आणखीन. आणि म्हणून उपवासाच्या दिवशी कांदा अजिबात खाऊ नये, चातुर्मासामध्ये कांदा अजिबात खाऊ नये, व्रतस्थ असताना कांदा अजिबात खाऊ नये. असं जे सांगितलंय ते तुमच्या शरीरातल्या काही हॉर्मोन्सना स्टिम्युलेट करत असतो हा कांदा. काही एन्झाईम स्टिम्युलेट होत असतात, मनातल्या काही भावनांना उद्दीपना मिळत असते आणि म्हणून हा कांदा आपल्याला असा खायचा. तो आपल्या युक्तीवर आणि आपल्या प्रकृतीवर अवलंबून आहे. प्रकृती शोधू नका, तुम्हाला आवडतंय की नाही एवढंच ठरवा. आता काही जणांना तो शिजलेला कांदा सुद्धा असा उचलून चिमट्याने बाजूला ठेवण्याची सवय असते. ज्याला आवडतोय त्यांनी खावा, ज्याला आवडत नाही तरी बाजूला ठेवावा. मग थालीपीठावर घातलेला कांदा मी तो नुसता असा कच्चा चावून खातो, म्हणजे जो भाजलेला असतो, हाफ फ्राय असतो तो. लसूण पण तशीच करायची. कांदा आणि लसूण हाफ फ्राय जेव्हा तुम्ही घेता तेव्हा त्यातले फार दोष राहत नाहीत आणि सगळं जळूनही जात नाही. शिजल्यानंतर सुद्धा घ्यावा. आपल्याकडे कांद्याची ग्रेव्ही करण्याची पद्धत आहे. कुठचाही बेसिक तुम्हाला पंजाबी भाजी जेव्हा करायची असते तेव्हा त्याला कांदा आणि टोमॅटो याची ग्रेव्ही वापरली जाते, नाहीतर ते दही. पण दही हे जास्ती तुम्ही ते शिजवलं की ते आणखीन खतरनाक, आयुर्वेदाचं एकदम विरुद्ध अन्न बनतंय. त्यापेक्षा कांदा टोमॅटोची चटणी पेस्ट करून ती वापरणं जेवणामध्ये ग्रेव्ही म्हणून चालू शकते. कोकणी जेवणामध्ये कांदा हा मस्ट आहे, अनिवार्य आहे. उपवासाच्या दिवशी देखील आमच्याकडे कांदा पथ्य नाही. देवाला सुद्धा आमच्याकडे कांदा चालतो. ब्राह्मण घरात नाही चालत, परंतु इतर समाजामध्ये हा कांदा वापरला जातो आणि ती त्या त्यावेळेची गरज आहे. कांदो नाय, कांदो नसलो तो जेवण कसा बरा जाताला, असंच प्रत्येकाचा सूर असतो.
त्यामुळे आमच्याकडे कांदा हा 12ही महिने वापरला जातो. कांद्याचं लागवड तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये सुद्धा करू शकता. पावसाळ्याच्या दिवसात येणाऱ्या कांद्यांना जो कोंब येतो वरनं कापायचा आणि तो जमिनीत कुंडीत पुरून ठेवायचा की त्याला नवीन कांदे खाली येत जातो. एका झाडाला एकच कांदा येत असतो. गाजराला जसं एकच मूळ असतं त्याच पद्धतीत जसं गाजर आपण लावतो तसं आपण कांदा, लसूण, कोथिंबीर ही छोटी छोटी घरगुती स्वरूपामध्ये तयार होणारे, कुंडीमध्ये तयार होणारे, बालडीमध्ये तयार होणारे हे काही पदार्थ आहेत आपल्याकडे. वापरून बघूया. पुढच्या पिढीला तेवढंच ज्ञान कृषी क्षेत्रातलं सुद्धा होईल. आपल्या घरातला सगळा टाकाऊ कचरा जो असतो, उरलेली सुरलेली कोथिंबिरीची काड्या असतात, कुठे कांद्याची सालं असतात, लावा मिक्सरला आणि होता त्याच्यामध्ये. तेच खत झालं ना तयार. टेरेस गार्डन किंवा कुंडीतला दवाखाना अशा स्वरूपात सुद्धा आपल्याला हे पदार्थ वापरता येतात. युक्ती पाहिजे. मग त्याच्यात नारळाच्या शेंड्या सुद्धा त्या झाडांच्या मुळात चालू शकतात. हवा सुद्धा खेळती राहते जमिनीमध्ये आणि पाणी सुद्धा शोषून धरण्याची क्षमता वाढते. छोट्या छोट्या टिप्स असतात, या जर आपण वापरल्या तर आपल्याला जे लागतं ते आपण साहित्य सगळं घरातल्या घरात वापरू शकतो. कांदा देखील त्यातलं चांगलं औषध आहे. त्या पद्धतीत कांद्यामध्ये लवंगा टोचायच्या, कांद्यामध्ये आणखीन जायफळ खुपसून ठेवायचं, कांद्यामध्ये तमालपत्र खुपसून ठेवायचं, हे असे सगळे प्रकार हे नवीन फॉर्म्युले तयार झालेले आहेत युट्यूबवरचे. असं केलं तरी त्याच्यात चुकीचं नाहीये, वाईट काहीच नाहीये. कांदा व्यवस्थित खमंग खरपूस. आमच्याकडे आणखीन एक पद्धत कांद्याची वापरली जाते, तो म्हणजे कांदा चुलीत घालून मुमरात भाजणं असं म्हणतात. हो, त्या मुमरामध्ये नारळ गुडगुड असतं ते किंवा आपली नारळाची करवंटी ज्याला नारळ असतो लागलेला चुलीत घालायचा, खमंग भाजून घ्यायचा, जळतो तो चक्क. कांदा सुद्धा त्याच्यातच भरायचा, लसणीच्या 4 साली त्याच्यातच टाकायचा, आल्याचा एवढा तुकडा त्याच्यातच टाकायचा आणि मग ते छान वांग सुद्धा घालायचं आणि या सगळ्याचं करायचं भरीत. आणि हे अप्रतिम औषध सांगितलेलं आहे. ज्यांना झोप लागत नाहीये, वांग्याचं भरीत, ही सगळे पदार्थ खमंग भाजून घ्यायचे चुलीमध्ये. बार्बिक्यू असं म्हटलं तरी चालेल याला. मग हे पदार्थ जर खाल्लेत तरी सुद्धा आपल्याला काही औषधी गुणधर्म सहजपणे विनासायास आणि छान त्याला माहोल तयार झाला पाहिजे. माहोल तयार केला ना की त्याला एक वेगळा गेटअप येतो आणि मग त्याचं असं पर्सेंटेज हाय लेवलला जात राहतं. चुलीवरचं जेवण आता काय त्याला महत्व आलेलं आहे. हो, बोर्डच असतात. चुलीवरचं आईस्क्रीम, चुलीवरचं मटण, चुलीवरचं चिकन, चुलीवरचं फरसाण, चुलीवरचे वेफर्स. खमंगपणा जो असतो ना तो ह्या चुलीतल्या लाकडांचा आहे. लाकडांचा संदर्भ आला म्हणून फक्त एक सांगतो, आयुर्वेदामध्ये औषधं तयार करण्यासाठी कोणतं लाकूड वापरावं, कोणत्या झाडाचं लाकूड वापरावं हे सुद्धा सांगितलेलं आहे. किती सूक्ष्म अभ्यास आयुर्वेदात केलेला आहे. हा अभ्यास दैनंदिन आयुष्यामध्ये रोजच्या जेवणामध्ये जर मी एखादं विशिष्ट लाकूड वापरलं तर त्याच्यापासून तयार होणारा अग्नी हा किती वेळ प्रज्वलित राहणार आहे आणि तो त्या अन्नावर काय परिणाम करणार आहे हे सुद्धा गणित, ह्याचं स्टॅटिस्टिक ठरलेलं आहे. म्हणून तर पूर्वीच्या ह्या सगळ्या ऋषीमुनींना वंदन करावं असं वाटतं, त्यांना सॅल्यूट ठोकावं असं वाटतं की त्यांनी हे सगळं अगाध ज्ञान जे आमच्यापर्यंत दिलंय त्यांना एकदा मनापासून नमस्कार. धन्यवाद.